इथे येताना या दागिन्यांची तयारी वगैरे सगळी करून आला होतात का? नाही, म्हणजे ऍक्च्युली काय झालं माहिती का, हा. दागिन्यांचा बॉक्स घरीच राहिला होता आणि मी फक्त इकडे आले होते. आम्ही सगळेजण इकडे आलो. मग मिस्टरांना परत पाठवलं. बोरिवली जवळ असल्यामुळे बिचारे गेले आणि आज्ञा शिरसावंत मानून मला दागिने घेऊन आले. अशी गंमत घडली आज. अहो, तुम्ही फूड डिलिव्हरीसाठी त्यांना पळवता, हो, दागिने आणायला पळवता, अजून कशासाठी पळवता? नाही बस आतापर्यंत सध्यापर्यंत इतकंच झालंय. हेच खूप आहे ना पण. अगदी बरोबर आहे, खरंय. वा वा. तुमचं घर सासर माहेर दोन्ही बोरिवली का? नाही, माझं माहेर म्हणजे तसं बघितलं तर मी नाशिक साईडची आहे, बरं. खानदेश साईडची. बर आणि सासर जे आहे ते माझं कोकणातलं आहे. बर. मूळ तुमचं खानदेश, सासरी गेलात कोकणात. दोन्हीकडची खाद्य संस्कृती वेगळी आहे. खूप वेगळी आहे. खानदेशामध्ये तुरखाटी शेव आहे, वांगा आहे, इकडं खोबऱ्याचं वाटण आहे, हो हो बरंच काय काय आहे, हो, कोकोनट ऑइल पर्यंत आहे. राईट. मग ह्याचा ताळमेळ साधला कसा सासरी आल्यावर? सासरी आल्यानंतर जे पदार्थ मला जमत नव्हते ते मी माझ्या नातेवाईकांना वगैरे विचारून म्हणजे ते मी शिकून घेतले. कधी फसवा फसवी झाली की नाही? फसवी झाली आहे सर एकदा. खोटं कशाला बोलायचं, जे आहे ते आहे. इथे येऊन खोटं बोलायचंच नाही. बिलकुल नाही इथं सर. कधीच बोलत नाही बा. माहिती ऍक्च्युली काय झालं माहितीये, आंबाडीची भाजी ही गोळा भाजी केली जाते कोकणामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये चण्याची डाळ आणि कण्या वगैरे घालून असं केले जाते. ही आयुष्यात मी कधीही केलेली नव्हती आणि खाल्ली तर मुळीच नव्हती. बर. आता आपल्या इकडे जे बनवलं जातं ते आंबट चुक्याची भाजी बनवतो. हो. कशाची? इथे चुक्याची. आंबट चुका. आंबट चुका, हा. बरोबर. हा. आणि इथे आंबाडी. हम्म. चव सेम असते दोघींची. येताना सुगंधही तो सारखाच येतो, असा अगदी आंबूस बरोबर, लागतो. आंबूस आंबट हा. असतो. पण झालं काय माहिती का, मला ही भाजी कशी करतात हे माहिती नव्हतं. आणि मिस्टरांनी फार आवडीने मला आणून दिली ती भाजी. आज आंबाडीची भाजी कर. हा. हा. आणि ते स्वप्न घेऊन आले की आता आल्यानंतर आपल्याला ही मस्त खायला मिळेल गोळा भाजी. आणि मी त्याची आळूचं फतफदासारखं बनवून ठेवलेलं होतं. त्यांनी डिशभर खाल्ली, पण नंतर त्यांनी सांगितलं मला की ही अशी बनवत नाही, याची गोळा भाजी बनवतात. वा, गोळ्याचं असं. झालं फतफद. फतफद. वा, श्रुतिकाजी, तुमच्याकडच्या या गप्पा गोष्टी फार इंटरेस्टिंग आहेत खूप. आणि तुमचा व्यवसाय पण फार छान आहे. पण आता जो पदार्थ करायचा आहे त्याचं नाव काय? आता जो पदार्थ करणार आहे त्याचं नाव आहे, हा खानदेशातला पदार्थ आहे. बर. आणि मेन म्हणजे जे खानदेशामध्ये शेतकरी लोक असतात, कष्टकरी लोक आहेत ते, तर त्यांना असं म्हणजे पातळ कालवण आणि त्याच्याबरोबर भाकरी हा त्यांचा मेन आहार असतो. तर मग त्याच्यासाठी मग कुठलीही भाजी ती पातळ करून खातात. तर माझी जी भाजी आहे तिला डाळ गंडोरी म्हणतात. डाळ गंडोरी. गंडोरी. ग ग हो, आलं गंडोरी. लक्षात, पण आम्हाला गंडू नका. नाही नाही, बिलकुल नाही. हा, नाही तर करायला गेली गंडोरी आणि झाली फतफद. नाही नाही नाही, असं नाही होणार ना? नाही नाही. पण आता तुमचा अनुभव पण वाढलेला आहे, त्याच्यामुळे डाळ गंडोरी Yes. छान होईल. हो, अस्सल हो. खानदेशी पदार्थ आहे का? अस्सल खानदेशी पदार्थ वा आहे हा वा सर. वा वा. कोकणातल्या सासरी जरी या गेलेल्या असल्या तरी माहेरची ओढ काही सुटत नाही. त्यामुळे आज करणार आहेत खानदेशातला डाळ गंडोरी पदार्थ श्रुतिकाताई, बरोबर? हो. चला, लागणारं साहित्य काय घेऊन या. डाळ गंडोरीसाठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. श्रुतिकाजी, आम्हाला साहित्य काय ते सांगा. आंबट सुका कापलेला, किसलेलं ओलं खोबरं किंवा सुकं घेतलं तरी चालेल. त्यानंतर कापलेला कांदा आहे, शेंगदाणे, तुरीची डाळ, कापलेली कोथिंबीर, त्याच्यानंतर जिरं, हिरव्या मिरच्या कापलेल्या, लसूण आणि आल्याचे तुकडे आहेत, त्याच्यानंतर धने आहेत, गरम मसाला, मोहरी, हळद, तिखट आणि चवीप्रमाणे मीठ. फारच छान. साहित्य बघूनच मला एकदम फ्रेश वाटलेलं आहे. हो. आणि बऱ्याच दिवसांनी मी साहित्यामध्ये चुका पाहिलाय. हो की नाही? स्वयंपाकात चुका करण्यापेक्षा स्वयंपाकात चुका असलेला बरा. अगदी बरोबर. पण सर, ह्या चुक्याची पण आज खूप मस्त गंमत झालेली आहे. कारण काय झालं सांगते मी. आता जो सीझन चालू आहे समर व्हॅकेशन, हिच्यामध्ये ही भाजी मिळत नाही. ही भाजी मी राहते बोरवलीला आणि बदलापूरवरनं घेऊन आले मी. तुम्ही स्वतः? मी स्वतः नाही, माझे मिस्टर. परत पळवलं मी त्यांना तिकडेच. थोडक्यात तुमच्या चुका निस्तारासाठीच मिस्टर काम करत असतात असं मला वाटायला लागले. असू त्यांनी शकतं. चुका केल्या, पण मिस्टरांनी चुका आणला आणि आता आपल्याला तो खायचा आहे. म्हणजे चुका एकच आहे, पण बरोबर किती लोक आहेत बघा. बरोबर. हो की नाही? छान. अगदी बरोबर. किती मस्त मजा आली बोलताना. हो. चला, पहिल्यांदा काय करायचंय डाळ गंडोरीसाठी? डाळ गंडोरीसाठी आपल्याला आधी तुरीची डाळ, चुका आणि शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या हे आपल्याला कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. चला, मग कुकर आमच्याकडे आहे. काय घालायचं पहिल्यांदा? पहिल्यांदा याच्यामध्ये पाणी घाला. बस. आधी काय? आधी याच्यातली अर्धी डाळ घाला. ही कोणती डाळ आहे? ही तुरीची डाळ. तुरीची डाळ घाला. किती लागणार आहे बघा. तुरीची डाळ अर्धी वाटी. बर. शेंगदाणे
त्यानंतर शेंगदाणे तुम्हाला लागतील तेवढे, मला तर खूप लागतात बाबा. खानदेशी ना शेवटी, खानदेशी मराठवाड्यात शेंगदाणे आणि दाण्याचं कूट भरपूर घालतात. भरपूर. हिरव्या मिरच्या आणि ही भाजी, चुका, आंबट चुका. आंबट चुका. यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया. आता झाकण लावायचं. हो, तर आता हे mix करतो. करू. छान. चुका सुद्धा एक चांगली पालेभाजी आहे. म्हणजे जसं पालकाचे गुणधर्म आहेत, मेथीचे आहेत, तसे चुक्याचेही अनेक गुणधर्म आहेत. बरोबर. आणि चुका हे तुमचं ब्लड प्युरिफायर म्हणून काम करतं. कारण आपण नेहमी असं म्हणतो की पालेभाजीच्या पानांना ज्या शिरा असतात तर त्या शिरा नैसर्गिकरित्या आपल्या शिरांना मोकळ करण्यासाठी त्या शिरा काम करतात. अगदी बरोबर. त्याच्यामुळे हा चुका फार महत्वाचा आहे आणि हा आपण आज वापरतोय. शिट्टी काढायची का राहू द्यायची? 2 शिट्ट्या काढायच्या. अच्छा, शिट्ट्या होईपर्यंत जर आपण शिट्ट्या मारूया, हे आपलं गप्पा मारूया. ओके. ओके, व्यवसाय आला की थोडंसं काळी स्टफ पाहिजे. बरोबर. प्रसंग कधी अप डाऊन येतात, कधी थोडस येतात, कधी हा येतात. त्याच्या वेळेला आपल्याला थोडं स्ट्रॉंगली उभं राहायला लागतं. अगदी असा बरोबर. एखादा प्रसंग जेव्हा तुम्हाला स्ट्रॉंगली उभं राहून निर्णय घ्यावे लागलेत? हो सर, कारण काय होतं ना, ज्या वेळेला आपण मोठ्या ऑर्डर घेतो कॅटरिंगच्या, त्यावेळेला सगळेच आपल्याला साथ देतीलच ऐनवेळीला. काही काही जण सोडून पण जातात, असंही होतं. तर एकदा काय झालं, माझी ऑर्डर होती जवळजवळ 100-125 जणांची ऑर्डर होती. काय घडलं तर मग? त्यावेळेला काय झालेलं, सगळं कॅटरिंगचं जेवण आम्ही तिकडे नेलं, जेवण सर्व वगैरे केलं, त्या लोकांनी सगळं केलं. पण ऐन वेळेला भांडी घासायला जी बाई ठेवलेली होती ती काही आली नाही. मग ती सगळी भांडी आम्हाला, मी आणि माझे मिस्टरांनी दोघांनी मिळून ती सगळी आम्ही स्वच्छ केली आणि मग ती त्या भांडीवाल्याकडे नेऊन दिली अक्षरशः. म्हणजे असे पण प्रसंग येतात. म्हणजे तुम्ही काम करून कितीही दमलेला असाल तरी त्याच्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत, क्षणापर्यंत तुम्हाला ते Strong टफ उभं राहावंच राहायला लागतं. हो, त्यावरून मला कळलं की मी 14 तासपर्यंत काम करू शकते वा एकटी. असं. वा वा. त्यावरून तुम्हाला कळलं की तुम्ही 14 तास काम करू शकता आणि तुमचे मिस्टर तुम्हाला तेवढीच मदतही करू शकता. हो हो चला, शिट्ट्या पुरेशा झालेल्या आहेत. हो आता काय ह्याला थंड व्हायला ठेवायचंय का? हो, एका साईडला ठेवूया. ठीक आहे, जरा बाजूला ठेवतो. तोपर्यंत बाकीची कृती करूया. आपण एक पॅन घेऊया. पॅन मध्ये काय? पॅन मध्ये पहिल्यांदा आपण खोबरं घेऊया. बरं. हे आता जे आपण करतोय वाटण, हे ह्या भाजीमध्ये घालायचंय का बरोबर? हो हो, फोडणी करताना? फोडणी करताना आपल्याला हे वाटण परतवायचंय बर. आणि त्यानंतर मग ही भाजी तिच्यात टाकायची. बर. झालं खोबरं भाजून. आता काय? हो, आता ह्यामध्ये कांदा टाकूया ह्याच्यातच आपण. घालायचं का? हा चालेल, घाला, घाला. घालूया आपण याच्यामध्येच. कांदा लालसर होईपर्यंत परतावा लागेल आपल्याला. हो. थोडंसं यामध्ये तेल घालाल का? वाय नॉट. किती लागणार आहे? बस बस. अजून काही घालायचंय? यामध्ये धणे आणि जिरं भाजायचे अजून. बर, मी तुम्हाला एक एक देतो. हा, जिरे घालूया. हो, 1 चमचा घाला. 2 चमचे धणे. बस. खरपूस भाजून झालंय छान. हो सर. आता टाकायचं? आपण हे थोडं थंड झालं की मिक्सरमध्ये वाटून घेऊया. पण त्याआधी त्यामध्ये आपण 1 आल्याचा तुकडा आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घालूया. वा वा वा, इतकं मस्त होईल हे वाटण. हो कारण याला धण्या जिऱ्याची एक छान चव असेल, हो, लसणाचा उग्रपणा असेल, आला आहे आणि कोथिंबीरीचा कोथिंबीरीचा स्वाद. फॅन्टॅस्टिक. वा 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 वा, मस्त. ठीक आहे, आपण एक काम करूया. हे वाटायचं ना आपल्याला, हो हो, आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ. येस. भाजून झाले ना छान. हो हो सर. तुमच्या मदतीला कायम उभे असतात तुमचे मिस्टर. आमच्याकडे मात्र इकडे आहे छान आपले आचारी बुवा. अरे वा. त्यांना फक्त काय आहे, मान लागतो. त्यांना असं दोन्ही हातांनी विनवणी करून या म्हणावं लागतं, तेव्हा ते येतात. आचारी बुवा प्लीज या. आचारी बुवा प्लीज या. येस. श्रुतिकाजींनी बोलवल्यावर कसा वेगा वेगात आलाय बघा. याचं प्लीज वाटण करून घेऊन या. हा, प्लीज याचं वाटण करून घेऊन या. धन्यवाद.